सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र छाननी दरम्यान राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले हे काँग्रेस पक्षाचे उमेदवाराला सूचक होते, परंतु त्यांनीच या उमेदवारावर हरकत घेत सूचक म्हणून आपली सही नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने काँग्रेसचा या निवडणुकीत गेम झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी ही विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पालकमंत्री गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या निवडणुकीसाठी शिस्तबद्ध नियोजन केल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते ते या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीकडे. प्रथमच विधान परिषदेची जागा काँग्रेसला सुटल्याने पंढरपूरचे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीसाठी सूचक म्हणून मतदारांपैकी 10 सदस्यांची सही लागते. दरम्यान फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेले पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी फत्तेपूरकर यांच्या अर्जावर हरकत घेत यातील सही माझी नाही असे म्हणून त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. सकाळी 11च्या दरम्यान नागेश भोसले हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे असे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. माहिती घेतली असता समजले की पालकमंत्री जयकुमार गोरे सकाळी 11 वाजता सोलापुरात दाखल झाले होते. त्यांनी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये बसून सकाळची सूत्रे हलवली. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार कोठे हे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासह ठाण मांडून होते. दुपारनंतर पालकमंत्री गोरे, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दिलीप माने ही नेते मंडळी शहाजीभाऊ पवार यांच्या यमाई कन्स्ट्रक्शनमध्ये बसून या निवडणूक प्रक्रियेच्या हालचालींवर लक्ष ठेवत होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेयन यांची भेट घेतल्याचे दिसून आले. दुपारी 1:30 पासून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, उमेदवार फत्तेपूरकर हे रात्री 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. रात्री 8च्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेयन यांनी आपला निकाल दिला. या निकालात रमेश बारेस्कर यांनी राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर घेतलेल्या 4ही हरकती फेटाळण्यात आल्या. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर नागेश भोसले यांनी घेतलेली हरकत मान्य करून जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद ठरवला. त्याचबरोबर न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार वाघमोडे यांचाही अर्ज बाद करण्यात आला. आता या निवडणुकीत केशव दौलतराव बनगर काँग्रेस, शरदचंद्र पवार पार्टी, राजेंद्र विठ्ठल राऊत भारतीय जनता पार्टी, अक्कलकोटचे नागेश हरिभाऊ बाबर अपक्ष, जीवन उत्तमराव जानकर अपक्ष, धनंजय डिकोळे अपक्ष, महेश देवीदास साठे अपक्ष, रमेश नागनाथ बारेस्कर अपक्ष हे उमेदवार रिंगणात आहेत. आता राहिलेल्या 2 दिवसात कोण माघार घेणार आणि भारतीय जनता पार्टी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझा अर्ज फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा लोकशाहीची हत्या या भाजप सरकारच्या काळात झालेली आहे. संविधान पायदळी तोडण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. एक सरळ मार्गी मी माणूस नगरपालिकेची निवडणूक लढवून प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन आज विधान परिषदेची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे भरली. सर्व सूचक प्रत्येकाशी चर्चा करून प्रत्येकाशी समन्वय साधून त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. प्रत्येकाला मी सांगितलं होतं माझं म्हणणं, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी, ज्यांना स्वतःच्या निवडणुकीची भीती वाटत होती की माझ्या काँग्रेसकडे संख्याबळ नाही, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, तेव्हा आठवडपेटा करून ह्यांनी माझी उमेदवारी बाद कशी करायची याचा हा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदय, आपला दुःख वाटतं, आपला खेद वाटतो. साताऱ्यात सुद्धा मेजॉरिटी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची असताना आपण जो तिथं राडा केला, पुन्हा लोकशाहीचा खून ह्या सोलापूरमध्ये पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे. त्याचा गोष्टीचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. लोकशाही लढताना संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर आम्ही एकजुटीने लढणार होतो. आणि हे तुम्हाला कळलं होतं की तुमची लोक सुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत. त्यावेळेस तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग तुम्ही ह्या उमेदवारी अर्ज कसे डिस्क्वालिफाय करायचे, उमेदवार कशी बाद करायची या प्रक्रियेच्या कामाला लागला. दुःख वाटतं या गोष्टीचं की संविधानाने आमच्यासारख्या उमेदवाराला, मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आणि
या बाबतीत काँग्रेस पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली होती. मी 3 पिढ्या काँग्रेस पक्षाचं काम करतो. माझी आजोबा आजी दोघंही स्वातंत्र्य सैनिक होते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलं. मी काँग्रेसचा शहर देऊन काम करतो आणि मला एवढी मोठी संधी मिळाली असताना हा माझा अतिशय दुःखद दिवस आहे आजचा, की आज या बाबीचा मी निषेध करतो. अशा प्रकारे जर आपण 25 वर्ष ज्या मित्रासोबत तुम्ही होता त्या मित्रांना शेवटी दगाफटका केला असं वाटतं. त्याची तोंडी बघायची माझी इच्छा नाही त्या माणसाची. मी जाहीर आवाहन करतो, विठ्ठलाच्या पायावरती दोघंही हात ठेवू. तुम्ही सांगा लोकांना मी ह्याच्यावर सही केली नाही म्हणून. मला माझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. स्वतःच्या मुला डोक्यावर देऊन शपथ घेऊन सांगा मी सही केली नाही म्हणून. मी दोषी असेल तर कुठेही फाशी घ्यायला तयार आहे, परंतु केसाने गळा कापला माझा, याचं मला अत्यंत दुःख होत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला जे 10 सूचक आहेत तेही मिळणं कठीण होतं. 10 घरी जाऊन कसे 10 जोडणी केली, त्यात पण एक कमी पडला म्हणून खोटी सही केली. खोटी सही करण्याला हरकत घेतली. आता भाजपचं काय सांगा बरं, एकूण काय 8-9 अर्ज झाले, त्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही त्यांच्याकडे, 4 सह्याच्या. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे, त्यांच्याकडे माणसंही नाही, सहकार्याला माणसं नाही. आता ही उद्विग्नता आहे त्यांची, त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना, त्यामुळे हे असलं त्यांचं नाटक. खासदार इथे नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद मध्ये एवढे वेळ दिले असते ना, त्यांना ह्या 10 ठिकाणी सह्या मागायची गरज पडली नसती. कुठंतरी खासदारचं जे अपयश आहे, एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे आज एवढे जिल्ह्यात एक काळ त्यांचा राज्य असायचा, आज 4 पलीकडे 5वी संख्या जात नाही. सदस्य मिळणं, सही करायला माणसं मिळणं अवघड झालंय. खासदारांना हे जरी प्रसंग त्यांनी निवडणुकीत एवढा वेळ दिला असताना सोलापूरमध्ये राहिले असते तरी ही वेळ काँग्रेसवर आली नसते. भाजपच्या अर्जावर पण आक्षेप घेण्यात आलाय, शिवसेनेच्या नेत्यांनी हा आक्षेप घेतलाय. नाही, त्यांनी फॉर्म जो भरलाय त्यांनी अपक्ष म्हणून भरलाय आणि त्या बाबतीत निर्णय आमचे वरिष्ठ घेतले. कारण ज्या महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे. आमचे आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब आमचे उमेदवार आहेत आणि महायुतीला आम्हाला भारतीय जनता पार्टीला सुटली म्हणून आम्ही ही उमेदवारी. आंदोलन जे आहे ते कुठेतरी त्यांना सही करायला 4 लोक, आंदोलनाला 4 लोक, काय आंदोलनाचं खोट्या सही करणाऱ्या काँग्रेस. आज या ठिकाणी स्क्रुटनी होती, विधान परिषदची इलेक्शन आहे. काल आमचा कॅन्डिडेट या ठिकाणी, आमचा कॅन्डिडेट आदित्य फत्तेपूरकर महाविकास आघाडीकडून फॉर्म दिला. 10 अधिकृत सह्या त्या ठिकाणी केल्या होत्या आणि आज स्क्रुटनीच्या वेळेस जो एक ज्यांनी सही केलेली त्याला भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील, भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला, त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटा ॲफिडेव्हिट या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे. त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा, म्हणजे खूप प्रचंड दबाव आहे. हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, ती सही त्याची आहे, दोन्ही सह्या त्याच्या आहेत आणि आमचा पूर्णपणे फॉर्म व्हॅलिड आहे. म्हणून आम्ही कलेक्टरना ह्या ठिकाणी निवेदन केलं, आरोना आणि त्यांच्या सहकार्याने, की ही स्क्रुटनी ही पारदर्शक पद्धतीत होऊ देत. जर त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांना भीती कसली आहे? काय सिद्ध करायचं गुंडागर्दी तुम्ही प्रयत्न करताय? होऊ देत नाही. एवढं काय तुम्ही खालच्या पातळीला जाऊन एवढा दबाव, दोन्ही ज्यांनी कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर हा दबाव की एका सिग्नेटरीला इनव्हॅलिड करणं, म्हणजे किती गल्लीच्छ राजकारण आहे. लोकशाही पद्धतीत होऊ देत असं मी कलेक्टरना सांगितलं. तुम्ही कोणत्या पक्षासाठी सेवा नाही करत, तुम्ही देशासाठी सेवा करताय. हा भान ठेवून तुम्ही त्या पद्धतीत निकाल द्या. 20 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाही. आता प्रेशर आणून, दबाव आणून माणूस त्या ठिकाणी फिरतो, त्याचा निर्णय बदलतो, हे गृहीत धरून, हे नवीन सर्कमस्टन्सेस आहेत. आधी कोणत्याही रूल बुक मध्ये असं लिहिलं नव्हतं. म्हणून त्या पद्धतीने चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही चौकशी करून निर्णय पारदर्शक पद्धतीत द्या आणि इलेक्शन होऊ देत. बिनविरोध नाही झाली पाहिजे, कारण का आम्ही सह्या 10 जणांच्या व्हॅलिड अधिकृत सह्या या आणि आता दबावापोटी किडनॅप करून दबावाखाली आणून प्रचंड त्यांना एक प्रकारच्या धमक्या देऊन खोटा अफिडेव्हिट सादर करणं किती वेळ लागतो? काय जर तुम्हाला तफावत
जाणून आली तर ती निवडणूक स्थगित केली पाहिजे. बिनविरोध होऊ नका देऊ, कारण का हे व्हॅलिड आहे, हे दबावापोटी झालंय, भीतीपोटी झालंय, हे पूर्णपणे निष्पन्न होत आहे आणि म्हणून निवडणूक योग्य त्या पद्धतीत झाली पाहिजे. पारदर्शक आता आपल्या अर्जाची स्थिती काय आहे? आपला उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे की नाही, अजून निकाल देणार आहेत. निकाल द्यायच्या आधी आम्ही सगळे त्यांना भेटलो, आमचं हिअरिंग पण त्या ठिकाणी झालंय आणि एवढीच अपेक्षा, आता अपेक्षाच करू शकतो कलेक्टर कडून. एक आशेचं किरण आपल्याकडे ह्या देशाचे अधिकारी आहेत जे पारदर्शकपणे होऊ शकतात. ते देश सेवा करतात, ते कोणत्या पक्षाची सेवा करत नाहीत, याचा भान सगळ्या अधिकाऱ्यांनी ठेवा. त्याच्यावर सही देखील तुमची आहे. काय नक्की प्रकार आहे? तुम्ही म्हणताय की बोगस आहे. मला काय म्हणायचं, मी मुळात काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे. त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही. साहेब बोगस आहेत 100% आहे. ती मी आज पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगस यावर काहीतरी कारवाई व्हावी. पण त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलेत माध्यमांना की तुमचा आणि त्यांचा संवाद झालेला आहे. मी प्रत्येक टायमाला सगळ्या संघ बोलतो, त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यात असं नमूद केलेलं नाही मी काय सूचक होतो म्हणून असं वगैरे. तुम्हाला कल्पना होती का तुम्ही सूचक आहेत म्हणून किंवा नाही? नाही, मी सूचक नाही तर बोगसच आहे. असं कसं काय केलं त्यांनी? मग त्यांचं म्हणणं आहे की तुमचे 23-25 वर्षापासूनचे संबंध आहेत. माझे फतेपूरचे संबंध आहेत, 20 वर्षापासून 25 वर्षापासून संबंध आहेत, पण मी त्यांच्या पक्षाचा नाही, काही नाही. बोगस सही केली हे हा सिद्ध आहे. काय आता कारवाई पोलिटिशियन जाऊन कारवाई करणार. काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे म्हणतायत की तुम्हाला पैसे देऊन तुमच्यावर दबाव आणून तुम्हाला फोडले आणि भाजप घाबरली आहे आम्हाला, असं ते म्हणतात. त्यांचं मत त्यांनी मांडले. ऍक्च्युली मी कोणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाचे घेत नाही. मी पैसे पुरवतो सगळ्यांना, मी पैसे घेत नाही कोणाचे. पण भाजपने तुम्हाला किडनॅप केलं होतं का असा आरोप केला? हे नाही नाही काय नाही, किडनॅप नाही, काय नाही, तुमच्यावर दबाव टाकला? काही नाही, सगळं खोट आहे. पण मग काय नक्की हा प्रकार काय आहे? काँग्रेस असं का वागते का? मुळात तर त्यांच्याकडे मतं कमी आहेत. त्यांच्याकडे मतं जर असली असती, अनुमोदन सूचक त्यांना मिळले असते. आमच्या सरकारच्या सह्या घ्यायच्या कशाला? कुणाकुणाच्या सह्या घेतल्या? घेतल्या तर 10-12 जणांच्या सह्या घेतल्या. सगळ्यांच्या आहेत का खऱ्या? अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.